कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपर्णा, तुझ्यासाठी बनवली आज खास फेरणी. म्हणजे अहो टेस्ट करा आणि सांगा ना कशी झालीये. थोडी काढता का यातली? मला एवढी नाही जाणार. अगं अपर्णा, खास दुधात बनवलीये. हा आता तुला आठवत नाही म्हणून, पण घरात तुझ्यासारखी फेरणी कुणालाच बनवता येत नाही. सांग ना कशी झाली. आणि तुझी तब्येत लवकर बरी व्हायला पाहिजे ना. हा पण ते दीदे, अगं खायच्या आधी नको नको काय करती? अगं एकदा खाऊन तरी बघ. रुपाली ताई आणि माझी बायको पण भारी फिरणी बनवती बर का. मा खाना तू काय सांग. मा कशी झाली फिरणी. ठीक आहे. दीदे, आज अचानक ऑफिसला काय काम होतं ग? अरे ते माझ्या अपघातात नेमकं काय घडलं ते त्या अधिकाऱ्यांना सांगायचं होतं. पण हे तर सगळ्यांना माहितीच आहे ना. हा पण ते लेखी सांगावं लागतं ना. सरकारी काम म्हणजे माहितीये ना. आता एवढ्या सुट्ट्या पडलेत म्हटल्यावर इमर्जन्सी तर सांगायलाच लागेल ना. हा, आता झाले ना तुझं सगळं सांगून. चला, म्हणजे आता 15 दिवस तरी तू कामाला जायचं नाही. का? नाही म्हणजे काम केलं पाहिजे ना मला. माझ्यामुळे शहरातल्या लोकांना अडचण नको. अहो वंस, तुम्ही बरं असाल तर दुसऱ्यांची काळजी घ्याल ना. आता तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या. हो मा, एकदा तुला सगळं आठवलं मग तू चाल कामावर. हा पण काम नाही टाळता येणार आता. अपर्णा, अगं तुला अपघातात झालेल्या इजांचं मेडिकल सर्टिफिकेट दाखवली ना तर सरकारी अधिकाऱ्यांना रजा मिळते. आणि घरच्यासारखी काळजी कोण घेणार आहे वंस तुमची. हे बघा, तुम्ही चांगलं खा प्या आणि मग तुम्हाला जे काम करायचे ते करा. हा, पाहिजे तर मी दाजींना यात लक्ष घालायला सांगतो. पण तू? माझं जरा डोकं दुखतंय. मी वर जाऊन पडू का? अगं दीदे, पोटभर खाऊन तरी गेम मधनच कुठं चालली तू? नाही तुम्ही खाऊन घ्या. मी आराम करते थोडा वेळ प्लीज. अगं दीपे, काय चाललंय ग तुझ्या आयुष्यात? एकीकडे तू दादे आणि एकीकडं बिल्डरच्या घरातली. एवढी काळजी घेतात ये. यांच्या काळजीमुळे ना मला कलेक्टर ऑफिसला काही जाता येणार नाही असं वाटते. नाही 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 दीपे, कलेक्टर ऑफिसला गेलं पाहिजे. अगं काम केलं पाहिजे. तुझ्या चिलीपिलीसाठी काम केलं पाहिजे. पुढच्या आठवड्यात आहे ना कलेक्टर ऑफिसला झालं म्हणजे झालं. ऑफिसला जायचे पण कलेक्टर बाईला सोपी सही जमत नव्हती का? एवढी एवढी अवघड सही आहे. याची प्रॅक्टिस करायची कमी आता.
अपर्णा तू काही लपवतीयस का? मा काय झालं? तू शांत का आहेस? नाही काही नाही ते बाई माझी वही? हा वही पाहत होते इतके दिवस त्याचा अभ्यास नव्हता बघितला ना, नेमकं काय चाललंय शाळेत ते बघत होते. थँक्यू मा. अपर्णा तू ना आता असंच घरात हळूहळू लक्ष घालायला सुरुवात कर, म्हणजे बघ कशी लवकर बरी होशील. यस मा. आज रात्री मी तुला टीचरनी माझे काय काय शिकवलं ते पण सांगणार. सांग. अपर्णा तू मगाशी फेरणी नीट खाल्ली नाहीस आणि जेवायला पण आली नाहीस ग. तुला आवडत नाहीये का आम्ही बनवलेलं? नाही असं नाही काही. रुपाली ताई थोडं डोकं दुखतं ना म्हणून खाल्लं नाही मी. हा अगं ठीक आहे, तू आता आराम कर. निदान आठवडाभर तरी व्यवस्थित आराम करायला पाहिजे तुला. नाही नाही मला आता काम नाही टाळता येणार. म्हणजे मला ऑफिसला जावं लागेल. पण का मा? तुला अजून बरं वाटत नाहीये? अरे अमोल बाळा, मला आता काम नाही टाळता येणार आणि मी घेईन ना स्वतःची काळजी. आणि मला सांभाळायला बाबा आहे की. नाही मा, तुला माझी शपथ आहे की तुला झोपेत बरं वाटत नाही तोपर्यंत तू कामाला जायचं नाही म्हणजे नाही. अरे अमोल बाळा, काम महत्वाचं आहे माझ्यासाठी. अपर्णा अगं अमोल एवढं म्हणतोय तर ऐक ना त्याचं. आणि बाकीचं आहे ना मी बोलून घेईन ना भाऊजींशी. पण एवढ्यात तू कामाला नाही म्हणजे नाहीच जायचा. मा मी आलोच मामाला भेटू. एवढा अभ्यास कधीच केला नव्हता आणि अभ्यास कशाचा करू राहिले? कलेक्टर बाईच्या सहीचा. एवढं सगळं करून यांनी मला कलेक्टर ऑफिसला नेलंच नाही म्हणजे? अयो नाही नाही दीपे, सही जमली पाहिजे की गो. साहेब तुम्ही आज चिली पिली पाशी घेऊन गेलात मला. थँक्यू बर का. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.